श्री स्वामी समर्थ प्रिया जिल्हा यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्रावणी मंगळवार उद्या आहे। श्रावणी मंगळवार या श्रावणी मंगळवारी आपल्याला आपली कुलस्वामिनी आपली जी कुलदेवी आहे तिचा आपल्याला मान सन्मान आहे तो करायचा आहे। तिची आपल्याला सेवा आहे ती करायची आहे, कारण हा श्रावणातील मंगळवार आलेला आहे आणि त्याचबरोबर श्रावणातील मंगळवार आहे त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी। तर या दुर्गाष्टमीला आपल्याला श्रावणातील दुर्गाष्टमी असल्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या कुलस्वामिनी कुलदेवीची सेवा आहे ती करायची आहे। हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी कोणीही चुकूनही हा दिवस आहे तो चुकवायचा नाही सेवेसाठी। सेवा आपल्याला काही का होईना अगदी थोडी जरी झाली तरी ती सेवा आहे ती आपल्याला करायची आहे, कारण आपल्या कुलस्वामिनीसाठी अतिशय हा महत्त्वाचा सेवेचा दिवस आलेला आहे। कारण श्रावणातील ही दुर्गाष्टमी आहे आणि हा श्रावण महिना आहे। हा अगदी 72 वर्षानंतर आलेला हा श्रावण महिना आहे, कारण श्रावणातील पहिला दिवस आहे हा सोमवार आणि श्रावणातील शेवटचा दिवस हाही सोमवार असा आलेला आहे। हा जो योग आहे तो अगदी खूप कालावधीनंतर आलेला आहे आणि हा योग पुन्हा कधी येईल हे आपणही सांगू शकत नाही। त्यामुळे असा योग पुन्हा नाही। त्यामुळे या ज्या योगावरती म्हणजे या ज्या श्रावण महिन्यामध्ये आलेली जी दुर्गाष्टमी आणि त्यातूनही मंगळवारी आलेली ही दुर्गाष्टमी आहे, त्यामुळे या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायला चुकू नका। थोडी का होईना पण सेवा आहे ती जरूर करा। तर आता या दिवशी आपण सेवा आहे ती काय करायचे आहे त्या अगोदर आपण पाहूया की दुर्गाष्टमी नक्की आहे कधी, आज आहे की उद्या आहे, म्हणजे सोमवारी आहे की मंगळवारी आहे, त्याती आपण समजून घेऊया। सोमवारी ही दुर्गाष्टमी 7:55 सकाळी आहे ती सुरू झालेली आहे आणि ही दुर्गाष्टमी आहे ते मंगळवारी 9:31 सकाळी आहे ती संपणार आहे। पण ही जी दुर्गाष्टमी आहे ती मंगळवारी सूर्याने पाहिलेली आहे, म्हणजेच उदय तिथीनुसार ही आपण आपल्याकडे दुर्गाष्टमी आहे ती मंगळवारी आहे ती साजरी करू शकतो। कारण उदय तिथीनुसार दुर्गाष्टमी किंवा उदय तिथीनुसार कोणतीही तिथी आहे ती संपूर्ण दिवस आहे ती आपण पाळतो आणि त्या दिवशी ज्या सेवा उपासना आहेत त्या करतो, म्हणून आपण उद्या या दुर्गाष्टमीला ह्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत। तर आपण या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची उपासना सेवा आहे ती काय करायची आहे, तर आपण प्रथम आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीचा जो दुर्गासप्तशती जो पाठ आहे त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे। एक पाठ म्हणजे पहिला 1 अध्याय ते 13 अध्यायापर्यंत म्हणजे संपूर्ण जो ग्रंथ आहे ते आपल्याला त्याचं पठण आहे ते करायचं आहे। त्याचं जे दिव्या कवच आहे तिथून जे सुरुवात करायची ते क्षमामापन स्तोत्रापर्यंत आपल्याला करायचं आहे। हे संपूर्ण वाचन करण्यासाठी आपल्याला 1 तास म्हणजे 1 ते सव्वा तास किंवा जास्तीत जास्त 1.5 तास आहे हा एवढा कालावधी लागतो। तर ही सेवा आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये उद्या करायचीच आहे, कारण आपल्याला काहीही नको सांगायचंच नाही, कारण आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा जी सेवा आहे ती उपासना आहे ती झाली पाहिजे। कारण तिचा जर आपण कुळाचार केला, तिचे जर मानसन्मान जर केला तर तिचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती राहतो आणि कोणतंही संकट आहे ती आपल्या कुटुंबावरती येऊन देत नाही, ती आपल्या कुटुंबाचं आहे ते रक्षण करते। त्यासाठी आपल्याला ही सेवा आहे ती जरूर करायची आहे आणि आपल्याला ही सेवा जर नाही करणं शक्य झालं तर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे याचं पठण आहे ते आपण कमीत कमी एकदा तरी करावं, कारण दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केलेल्याचं जे पुण्य आहे जे फळ आहे ते ह्या कुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने मिळतं। पण आपण असं म्हणायचं नाही की मग दुर्गा सप्तशती पाठ कशाला वाचायचा आहे जर सिद्ध कुंजिका स्तोत्रातून जर मिळत असेल। पण अतिशय प्रभावशाली आपल्याला कधी मिळतं की दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने जेवढं पुण्य म्हणजे अतिशय जास्त प्रभावशाली होतं आणि थोड्या कमी प्रमाणात आहे ते सिद्ध कुंजिका स्तोत्र केल्याने मिळतं। तर आपण अशा पद्धतीने 11 वेळा तरी म्हणजे जास्तीत जास्त 11 वेळा तरी सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे याचं पठण आहे ते करायचं आहे। याला जास्त काय वेळ लागत नाही, अगदी छोटा आहे। तर आता त्याचबरोबर आपण आपलं श्री स्वामी समर्थ आहे त्यांच्या मंत्राची एक माळ करायची आहे आणि एक नवार्णव मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे देवीचा आपल्या कुलस्वामिनीचा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे हा जो नवार्णव मंत्र आहे याचं पठण आहे ती एक माळ आहे ती आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर हे जे वाचन करताना आपण वाचन ज्यावेळेस करणार आहोत
त्यावेळेस वाचन आहे ते आपल्याला थोड्याशा मोठ्या आवाजात करायचं आहे. अगदी मनातले मनात वाचन आहे ते करू नका. कारण मनातले मनात जर वाचन जर केलं तर आपल्या मनामध्ये दुसरे तिसरे आहेत ते विचार येतात आणि आपलं वाचनावरती लक्ष होत नाही. म्हणजे ही सेवा आहे ती अगदी मनापासून, अंतर्मनापासून आहे ती सेवा होत नाही आणि त्याचं फळ आहे ते आपल्याला तितक्या पटीत आहे ते मिळत नाही. म्हणून ह्याचं वाचन आहे ते आपण थोड्याशा मोठ्या आवाजात करायचं आहे, जेणेकरून आपल्या कानाला आहे ती ऐकायला येईल एवढ्या आवाजात तरी नक्कीच करावं किंवा थोड्या मोठ्या आवाजात जरी केलं तरी चालू शकतं. याने काय होतं, आपण जे शब्द जे उच्चारतो त्याच्यातून ज्या सकारात्मक ज्या लहरी आहेत, ज्या निर्माण होतात त्या आपल्या संपूर्ण घरभर आहेत त्या पसरतात आणि यातून आपल्या घरामधील जी नकारात्मकता शक्ती आहे किंवा आपल्या घरातील इतर जे आहेत, आपल्या घरातील मंडळी त्यांच्याही कानावरती हे शब्द पडतात आणि त्यांच्याही मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता आहे ते निघून जाते. त्यासाठी आपण थोड्या तरी मोठ्या आवाजात वाचन आहे ते नक्कीच करावं. त्याचबरोबर आपण या दिवशी कुंकुमार्चन ही सेवा आहे ती आपण आपल्या घरामध्ये करायची आहे. जर आपल्याला नाही ही जर दुर्गा सप्तशतीची झाली तर कुंकुमार्चन आहे तीही करावी आणि ह्या दोन्ही जरी शक्य झालं तरी आपण जरूर कराव्यात. कारण कुंकुमार्चन आपण आपल्या देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या मूर्तीवरती किंवाच महालक्ष्मीची जरी मूर्ती असेल आपल्याकडे, यापैकी आपल्याकडं कोणतं ना काहीतरी प्रत्येकाकडे असतं किंवा फोटो असेल, यावरती कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे. कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे, असं करायचं आहे. तर हे करताना आपण 99 मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे नमो नमः असं म्हणायचं आणि चरणांपासून पर्यंत आपण कुंकू आहे ते अर्पण करायचं. असं आपण एक माळ आहे ती करायची आहे 99 मंत्राचं. अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचबरोबर आपण महालक्ष्मीच्या ह्याच्यावरती करताना श्रीसूक्त या पाठाचं वाचन करतानाही आपण कुंकुमार्चन ते करू शकतो किंवा श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन आहे ते करू शकतो. या दिवशी आपण अजून काय करायचं आहे की हळदीचं लेपन आहे ते आपल्या उंबऱ्याला लावायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. यानंतर आपल्याला हे सर्व करून त्या उंबऱ्याची पूजा आहे तीही आपल्याला करून घ्यायची आहे. कारण दुर्गाष्टमी आहे या दिवशी आणि हे सर्व आपण का करावं, कशासाठी करावं, तर आपल्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक अडचणी किंवा घरात भांडण-तंडण होऊ नये किंवा कोणाचं लग्न जमत नसेल, संतानप्राप्ती होत नसेल, अशा किंवा नोकरी संदर्भात असतील प्रॉब्लेम, व्यवसाय नीट चालत नाही, घरामध्ये सतत पैसे येतात, टिकून राहत नाहीत, अशा असंख्य आपल्या ज्या प्रॉब्लेम आहेत ह्या आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे ती आपल्या हातून कमी प्रमाणात किंवा न झाल्यामुळेही हे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या घरामध्ये येतात. त्यासाठी तिची सेवा आहे ती आपण मंगळवारी किंवा पौर्णिमेला आहे ते आपण आपल्या घरामध्ये ही सेवा आहे ती करायची आहे. आणि ह्या महिन्यामध्ये या मंगळवारी आहे ते आपण ही सेवा आहे, दुर्गाष्टमी असल्यामुळे ह्या दिवशी जरूर ही सेवा करा. अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावशाली ही सेवा होईल. त्यासाठी ही सेवा आहे ती चुकवू नका. या दिवशी चुकून सुद्धा ह्यातील थोडी का होईना, काही का होईना आहे ती सेवा आहे ती जरूर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये प्रत्येक स्त्रीनं ही सेवा आहे ती केली पाहिजे. पुरुषांनी केली तरीही चालू शकते, पण कुलस्त्रीने सेवा केलेली अतिशय ही म्हणजे कसं अतिशय प्रभावी आहे ही सेवा ही ठरते. तर ही सेवा आहे ती कोणीही आपल्या घरामध्ये जरूर आहे ते नक्कीच करावी. अतिशय ह्या प्रभावशाली सेवा आहेत. दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करताना आपल्याला हे एका बैठकीत करायचं आहे. मगाशी सांगायचं राहून गेलं. एकाच बैठकीत म्हणजे एकदा वाचायला बसलं की तो पाठ संपेपर्यंत आपल्याला उठायचं नाही. एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. त्याचबरोबर मासिक धर्मसूतक असं जर काय असेल तर ह्या सेवा आपण करू शकत नाही. त्यावेळेस आपण ह्या सेवा आहेत त्या करायच्या नाहीत. या दिवशी आपण एका म्हणजे कुलस्वामिनी म्हणून एका आपण सुवासिनीला आहे ते घरी बोलवायचं आहे. आपली कुलस्वामिनी स्वरूप तिला मानायचं आहे आणि तिची ओटी आहे ती आपण नक्कीच या दिवशी भरायची आहे. कारण श्रावणातील कोणत्याही शुक्रवार, सोमवार आपल्याला म्हणजे जेवढे शुक्रवार आणि सोमवार पडतील त्यामधील कोणत्याही एका वारी आपल्याला जी आहे म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची जी कुलदेवीची ओटी आहे ती जरूर एका कुलस्त्रीची ओटी आहे ती भरावी. आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून ही जी सेवा किंवा ही जी ओटी भरणं जे आहे ते जरूर करावं. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.